नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। यामध्ये बघा 357 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर आपण सर्व ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत, कशाच्या जागा आहेत, कोणत्या पदासाठी आहेत आणि या ठिकाणी कोणते विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वाचे अपडेट जे आहे ते मी या चॅनलवरती दर दिवस घेऊन येत आहेत। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून ही जाहिरात आहे। यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थेतील गट ड आणि वर्ग 4 मधल्या समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत। तर यामध्ये बघा ऑनलाईन मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। या ठिकाणी बघा गट ड वर्ग 4 समकक्ष पदे इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात आहे। पदाचं नाव आहे गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्ग। नामनिर्देशनाने भरवायच्या पदांची संख्या एकूण 57 आणि 300 दिलेली आहे। या पद्धतीने बघा रिक्त पदांचा तपशील खाली दिलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर यामध्ये बघा चतुर्थ ड मधलेच सगळे पद आहेत। पहिलं जे पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदेत, पदाची श्रेणी बघा 15,000 ते 47,600 वेतन श्रेणी राहणार आहे। रिक्त पदांची संख्या या ठिकाणी 30 आहे। या ठिकाणी 2 नंबरचं पद आहे आया, तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी सेम वेतन श्रेणी आहे सगळ्यांची आणि 2 पदे आहेत। त्यानंतर 3 नंबरचं पद आहे माळी, त्यांचे 7 पद आहेत। या ठिकाणी बघा प्रयोगशाळा परिचर यांचं या ठिकाणी 19,900 ते 63,200 या ठिकाणी वेतन श्रेणी आणि 18 पदे राहणार आहेत। या ठिकाणी बघा 2 नंबरचं जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, पदाचं नाव आहे या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी समकक्ष पदे 15,000 ते 47,600 वेतन श्रेणी आहे सगळ्यांची आणि 285 म्हणजे सगळ्यात जास्त पदे याच्यासाठी आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसाठी। त्यानंतर 2 नंबरचं पद आहे दाया, त्याला 1 पद आहे। त्यानंतर बॉयलर चालकसाठी 1 पद आहे। नंतर पानक्या म्हणून आहे तर त्यासाठी 1 पद आहे। नंतर ड्रेसर म्हणून आहे तर त्याला 2 पदे आहेत। नंतर माळी आहे त्यासाठी 4 पदे आहेत आणि नाभिक यांच्यासाठी 6 पदे आहेत। तर असे मिळून 357 पदांची ही भरती आहे। तर टोटल पदे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील। खाली बघूया, या ठिकाणी टिप दिली आहे, सदर जाहिरात ही www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्हाला जर जाहिरात ऑफिशियली बघायची असेल तर या वेबसाईटवरती आहे। सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार त्यांच्याकडे या ठिकाणी तपशील दिलेला आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 5/6/2025 ते या ठिकाणी 24/6/2025 पर्यंत आहे। ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क या ठिकाणी भरण्याचा अंतिम दिनांक 24/6/2025 आहे। परीक्षेचा दिनांक आणि कालावधी हा www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आले। ठीक आहे, प्रवेशपत्र असेल किंवा परीक्षेचा दिनांक असेल तर ते वेबसाईटवरती राहणार आहे। परीक्षा शुल्क बघा अराखीव खुला प्रवर्ग यांच्यासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये। तसंच माजी सैनिक जर कोणी असतील तर त्यांना निशुल्क आहे। या ठिकाणी तुम्हाला यासाठी पद भरती आहे बघा 357 पदे आहेत। या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाची आहे असं काही दिलेलं नाहीये। म्हणजे या ठिकाणी गट ड मधली ही परमनंट भरती असू शकते, गट ड मधली या ठिकाणी परमनंट भरती असू शकते। तर सर्व विद्यार्थ्यांनी जे इलिजिबल आहेत यासाठी ते या ठिकाणी अप्लाय करून बघा, कारण त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहेत किंवा शैक्षणिक अर्हता काय लागते असं काही दिलेलं नाहीये। त्यासाठी तुम्ही एकदा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन एकदा चेक करून घ्या। तर याच्या नेक्स्ट अपडेटसाठी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।